नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी CKP कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आत्तापर्यंत आपण खास प्रसंगी करतात असे पदार्थ केले, रोजच्या जेवणात जे करतात असे पदार्थ केले. CKP घरात साधारणपणे रोज काहीतरी कडधान्याची आमटी केली जाते, वेगळी वेगळी कडधान्य वापरतात. तशी आज आपण चवळीची आमटी करणार आहोत. मसुराची आमटी आपण केली, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. चवळीच्या आमटीसाठी काय लागतं ते आपण पाहूया. ही चवळी आहे. चवळीचे पण खूप वेगळे वेगळे प्रकार असतात. ही जाडी चवळी मी घेतलेली आहे. ह्याला डॉलर चवळी म्हणतात. ही भिजते पण लवकर आणि शिजते पण लवकर. चवीला पण ही खूप चांगली असते. अर्थात हे प्रत्येक कडधान्यावर अवलंबून असतंच. ही 6 ते 7 तास भिजायला लागतात आणि भिजल्यानंतर ही उपसायची नाही, कारण उपसली तर त्याची सालं सुटतील आणि मग ती सालं आमटीच्या वर येतील. बिरडं करायचं असेल तर आपण चवळी उपसून ठेवतो आणि सालं काढतो. पाव कप चवळी मेजरिंग कपाने मी घेतली होती आणि ती भिजल्यानंतर पाऊण कपाला थोडी कमी भरलेली आहे. 1/3 कप बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे गोडं तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमच्याहूनही अर्धा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा चिरलेला गूळ आहे, 1 चमचा चिंचेचा जाडा कोळ आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या बारीक लसणाच्या पाकळ्या जरा ठेचून चांगल्या बारीक करून घेतल्या. म्हणजे आपला छोटा खलबत्ता असतो त्याच्यामध्ये त्या बारीक केल्या तरी चालतील, कारण हे बारीक मिक्सरमध्ये ही वाटलं जाणार नाही. पाव कप ओलं खोबरं आणि ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. चवळीची आमटी करायला आपल्याला पाणी लागेल. आता आपण आमटी करायला सुरुवात करूया. भांड्यात तेल तापत ठेवलेलं, मोहरी, जिरे, हिंग, कांदा. आता कांदा थोडा आपल्याला पाणी घालून आणि ताटावर पाणी ठेवून शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण चवळी घालू. आधी कांदा चांगला परतून घ्यायचा. आता त्याच्यात थोडं पाणी घालते आणि झाकण ठेवून कांदा आपण शिजवून घेऊ. फार वेळ नाही, 5-1 मिनिटं पुरे. झाकण काढून पाहूया. कांदा शिजलेला आहे आणि त्याचा रंग पण बदलला आहे. चवळी, हळद, तिखट, गरम मसाला, जिऱ्याची पावडर आणि लसूण. आता परत एकदा सारखं करून घेऊ आणि थोडं पाणी घालून आपण परत झाकणावर पाणी ठेवून चवळी चांगली शिजवून घ्यायचे. बहुतेक 15 मिनिटात तरी चवळी शिजेल. आणि एखादी चवळी नाही शिजली
तर मग मात्र कुकरमध्ये त्याला शिटी द्यायला पाहिजे. पण ही चवळी शिजते. झाकणावर पण भरपूर पाणी ठेवायचं आहे. आणि आता चवळी शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल. साधारण 15 ते 20 मिनटं तरी लागतील चवळी शिजायला. झाकण काढून पाहूया आता. 20 मिनटं झालेली आहेत. आणि मधून मधून मी हलवून थोडंसं जर वाटलं तर ताटलीतलं पाणी सरकवायचं त्याच्यामध्ये. पण लक्ष ठेवायचं की पहा चवळी चांगली शिजलेली आहे. आता ह्याच्यामधलीच थोडीशी चवळी आपण काढून घेऊ बाहेर. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तरी चालेल. ही अशी त्याला चवळीला अशी मोडायची चांगली. आणि खोबऱ्याबरोबर ती त्या आमटीला लावायची. म्हणजे आमटीला दाटपणा पण चांगला येतो आणि चव पण चांगली येते. चवळी मोडून लावले. खोबरं, मीठ, गूळ आणि चिंचेचा कोळ. आता हिला चांगली उकळी येऊ दे. म्हणजे त्याला मीठही लागेल आणि गूळ पण विरघळेल. आता आमटी किती जाड पातळ करायची ते तुम्ही पहा. शिवाय तिखट, मीठ, तेल ते जसं तुम्ही वापरत असाल त्याप्रमाणे वापरा. आणि गूळ समजा तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू. आता कोथिंबीर घालून मी गॅस बंद करते आणि आमटीवर झाकण ठेवते. आपली चवळीची आमटी तयार झालेली आहे. आपली चवळीची आमटी तयार झालेली आहे. आपण अजून असेच पदार्थ करणार आहोत. आणि मला आशा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना माझ्या व्हिडिओची लिंक पाठवाल. ते सुद्धा मला लाईक करतील, सबस्क्राईब करतील अशी मला आशा वाटते.